नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं मनापासून खूप खूप स्वागत। तर आजची आपली रेसिपी आहे झटपट आणि कमी साहित्यामध्ये घरच्या घरी हॉटेलसारखी पनीरची भाजी। तर हे बघू शकता किती भारी दिसते, अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटते। हे बघा, खूप भारी झालेली आहे भाजी। अगदी पनीरची भाजी अगदी मोठ्यांपासून लहानापर्यंत सगळ्यालाच खूप आवडीची भाजी आहे। सगळ्याची फेवरेट भाजी राहते पनीर म्हणजे। तर चला रेसिपीला सुरुवात करू वेळ न घालवता। तर इथे मसाला पूड घेतली पनीरची, इथे पनीर घेतलेलं आहे। पनीर मी छान असं कट करून घेतले। इथे मी कांदा, टोमॅटो, आलं, लसूण हे वाटून घेतलेलं आहे। इथे दही, एका वाटीमध्ये दालचिनी तुकडा, काजू, लवंग, मिरे, तेजपत्ता घेतलेला आहे। तर चला आता पटकन रेसिपीला सुरुवात करू आपल्या। तर हे बघू शकता मस्त असं साहित्य आहे, भरपूर साहित्य काय नाही, घरच्या घरी झटपट होणारी आणि कमी साहित्यामध्ये होणारी भाजी आहे। आता मी कढई ठेवली आहे गॅसवर, त्यात तेल टाकते। तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। मी साधारण 4 पळ्या तेल टाकले आहे। तेलपोळी आमची लहान आहे, तुमची तेलपोळी मोठी असेल तर तुम्ही त्या अंदाजाने तुम्ही टाकून घेऊ शकता। तेल तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तर हे बघू शकता तेल पण आपलं छान असं कडकडीत गरम झालेलं आहे। हे पहा, त्यात आपण 1 चमचा जिरे टाकणार आहेत। तर तेल आपलं छान गरम झाले तर त्यातच आपण 1 चमचा जिरे टाकणार आहेत। आपले जिरे पण छान असे फुलू द्यायचे। जिरे छान फुलल्यावरच आपली भाजी छान लागते खायला, आणि ते कच्ची दाताखाली छान लागत नाहीत। आता त्यातच आता मी खडा मसाला टाकते, लवंग आणि मिरे, तेजपत्ता पण टाकून घेतले आणि दालचिनीचा तुकडा। मस्त असा खडा मसाला तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचा छान। आता हे वाटण वाटलं टाकून घ्यायचे। कांदा, टोमॅटो, आलं, लसूण हे वाटून घेतलेलं ते टाकलेलं आहे। हे बघा छान असं वाटलेलं आहे। आता ते टाकून घेते। आपलं साहित्य सगळं भाजूनच वाटून घ्यायचे। जे आपण नॉनव्हेजच्या भाजीला वापरतो मसाला तेच आहे इथं, दुसरा काही नाही आहे त्यात। हे बघा छान आपल्याला मसाला तळून घ्यायचा आहे। छान असं मस्त शिजवून घ्यायचा मसाला आपल्याला। हे बघा, खाली जर मसाला लागत असेल थोडं पाणी टाकून आपलं छान असं शिजवून घ्यायचं आहे बारीक गॅसवरती, गॅस फुल करू नका। हे बघा आपला मसाला छान असं तळलेला आहे। त्यात आता मी दही टाकून घेते। गॅस आपल्याला बारीक करूनच दही टाकायचं आहे, फुल गॅस करून दही टाकू नका, कारण का दही फाटू शकतं। मग आपला मसाला जेवढा आहे तेवढा मसाला वाया जाईल। तर ह्याची काळजी घ्या। आपला दही टाकताना गॅस कधी पण बारीकच करून टाकायचा आहे। हे बघू शकताय दही पण छान असं मसाल्यामध्ये मिक्स झालेलं आहे। त्यातच मी आता हळद पावडर टाकून घेते। हे बघा लाल तिखट टाकते, काश्मीरी लाल तिखट आहे कलरसाठी, ते टाकलं आहे। चवीनुसार मीठ टाकते। छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला मसाला। हे बघा मसाल्याने छान असं तेल सोडलेलं आहे, मस्त असं मसाला आपला झालेला आहे। आता एक घरातलं जे लाल तिखट आहे ते टाकलेलं आहे। इथं पनीरचा मसाला घेतला आहे आणि वाटीमध्ये थोडंसं दूध घेतलेलं आहे, त्या दुधामध्ये मसाला मिक्स करून टाकते। हे बघा मस्त असं मिक्स करून झालेलं आहे आणि पनीरचा मसाला जे दुधामध्ये कालवून आपण टाकलेला आहे। हे बघा छान असं मिक्स करून घ्यायचं त्याला आपण। छान असं परतून झालेलं आहे। आता पाणी टाकलेलं आहे, गरम पाणी वापरायचं आहे मसाल्यांच्या भाज्याला, थंड पाणी बिलकुल वापरू नका। थंड पाणी टाकल्यामुळे कसं जे आपल्या भाजीला तरी येणार आहे ते तेल सुटत नाही आणि तरी पण येत नाही। गरम पाणी करूनच वापरायचं आहे। हे बघा मी गरम करूनच पाणी वापरलेलं आहे मसाल्यांच्या भाज्यांना। आता आपल्या ह्याच्यात ताट ठेवून चांगला असा मसाला शिजवून घ्यायचा आहे। दुसऱ्या कढईमध्ये मी तेल पण घेतलं आहे गरम होण्यासाठी। त्यात आपल्याला पनीर तळून घ्यायचे आहेत। पनीरचे छान तुकडे करून घेतलेत मी, बारीक बारीक पीस। आपल्याला छान असं पनीर तळून घ्यायचे आता। हे बघा पनीर आपले छान तळलेले आहेत, साईडला काढून घेते। दुसरे पण अशा प्रकारे सगळं तळून घेते पनीर। हे बघा दुसऱ्या साईडला पण आपला मसाला पण छान असा शिजलेला आहे, बघू शकता ताट काढून। हे बघा वाफ सावकाश काढा, कारण का हाताला वाफ लागू शकते।
तर हे बघा मसाल्याने तेल छान सोडलेलं आहे, आपला मसाला पण छान असं परतलेला आहे। हे बघा, कधी पण मसाल्यांच्या भाज्यांना गरम पाणी करूनच टाकायचं, थंड पाणी वापरले की असं तेल तरी सुटत नसते। हे बघा छान असं मसाला आपला तळलेला आहे, हे बघू शकता। छान असं मिक्स करून घ्यायचं, डबल एकदा मिक्स करून घ्यायचं ते मसाला, छान असं परतून घ्यायचं आपल्याला। घरच्या घरी एक नंबर भाजी होते, खायला खूप भारी लागते। आता आपण पाणी टाकून घेऊ त्याच्यामध्ये गरम केलेलं, परत एकदा पाणी टाकलं आहे आणि एकदा मिक्स करून छान असं परतून घ्यायचं आपल्याला। हे बघा आपलं छान असं झालेला आहे मसाला, खायला एक नंबर होते, भाजी भारी लागते। तर आता आपल्याला जेवढे प्रमाणात भाजी बनवायची आहे तेवढे तर पाणी आपण वाढवू शकता, तुमच्या अंदाजाने तुम्हाला किती भाजी पाहिजे, जेवढे घर तुमच्या माणसं आहेत त्या हिशोबाने तुम्ही इथं भाजी पाणी वाढवू शकता। तर हे बघा पाणी टाकलं आहे, छान असं उकळलेलं आहे भाजी। हे बघा मी साधारण 3-4 माणसाच्या हिशोबाने भाजी केलेली आहे अंदाजाने। आता आपलं पनीर जे तळून साईडला ठेवले होते ते पण आता हे भाजीमध्ये टाकायचे आहेत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं ह्याला। हे बघा किती छान कलर आलेला आहे आणि तेल पण किती छान दिसते, तरी बघू शकताय। मस्त अशी झालेली आहे भाजी, घरच्या घरी